नमस्कार, मी श्वेता अंकले. आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिनमध्ये. धारवाड जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धावत्या बसच्या खिडकीतून गुटखा थुंकण्यासाठी डोके बाहेर काढणे एका 17 वर्षीय ITI विद्यार्थ्याच्या जीवावर बेतले. बाजूने जाणाऱ्या लॉरीची धडक बसल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. धारवाड जिल्ह्यातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. 17 वर्षीय ITI विद्यार्थी बसमधून प्रवास करत असताना गुटखा थुंकण्यासाठी त्याने खिडकीतून डोके बाहेर काढले. त्याचवेळी बाजूने भरधाव वेगाने जाणाऱ्या लॉरीची जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कुंदगोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केलाय. प्रवासादरम्यान खिडकीतून डोके किंवा हात बाहेर काढणे किती धोकादायक ठरू शकते याची गंभीर जाणीव करून देणारी ही घटना ठरली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारकांनी वार्षिक सभेला सरसंघचालक मोहन भागवत सोमवारी बेळगावात दाखल होत आहेत. यावेळी देशभरातील प्रांत प्रचारकांची उपस्थिती असेल. 10 ते 12 जुलै या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवकांची वार्षिक सभा बेळगावात होणार आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत देशभरातील प्रचारक आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती असेल. तसेच संघप्रेरित 32 विविध संघटना देखील यावेळी सहभागी होतील. यावेळी संघाच्या शाखा विस्तारासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला जाणार आहे. आजपासून बेळगाव शहरातील सर्व हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थ पार्सल देण्यासाठी प्लास्टिक ऐवजी बायोडिग्रेडेबल पिशव्या आणि कंटेनरचा वापर करण्याचे महापालिकेने आदेश दिलेत. शहरातील प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी बेळगाव शहरातील सर्व हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थ पार्सल देण्यासाठी प्लास्टिक ऐवजी बायोडिग्रेडेबल पिशव्या आणि कंटेनर यांचा वापर करण्याचे आदेश बेळगाव महापालिकेने दिलेत. प्लास्टिक पिशव्यांची विक्री कमी करून त्याऐवजी बायोडिग्रेडेबल पिशव्या वापरल्यास प्लास्टिकचा वापर कमी होईल अशी आशा आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खानापूर बेळगाव परिसरातील जंगलात आणि धबधब्यावर वर्षा पर्यटनाला वन विभागाची बंदी घालण्यात आली आहे. प्रवेश बंदी काटेकोरपणे पाळण्यासाठी ठिकठिकाणी वन खात्याचे कर्मचारी तैनात करण्यात आलेत. बेळगाव खानापूर परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागातील धबधबे पाहण्यासाठी या परिसराला भेट देतात. मात्र आता सुरक्षेच्या कारणास्तव खानापूर बेळगाव परिसरातील जंगलात आणि धबधब्यावर वर्षा पर्यटनाला वन विभागाने बंदी घातली आहे. प्रवेश बंदी काटेकोरपणे पाळण्यासाठी ठिकठिकाणी वन खात्याचे कर्मचारी तैनात करण्यात आले. जर कोणी या आदेशाचे उल्लंघन केल्यास वन खात्याच्या वतीने गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत. आजार कोणताही असो, छोटा किंवा मोठा, अचूक निदान आणि योग्य उपचार हेच सर्वात महत्त्वाचे. डॉक्टर सरनोबत रिसर्च सेंटर, अनुभव, विश्वास आणि परिणामकारक होमिओपॅथिक उपचार. बेळगावातील डॉक्टर सोनाली सरनोबत आणि डॉक्टर समीर सरनोबत यांच्या केदार क्लिनिक व डॉक्टर सरनोबत रिसर्च सेंटर येथे गेल्या 20 वर्षापासून अत्याधुनिक होमिओपॅथिक उपचाराद्वारे कोकण, दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील हजारो रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे. थायरॉइड, मधुमेह, सोरायसिस, संधिवात, कॅन्सर, गुडघेदुखी, ॲलर्जी, कंबरदुखी, स्त्रियांचे आजार, झोपेचे विकार, लहान मुलांचे आजार, त्वचा विकार तसेच विविध जुनाट आजारावर जर्मन औषधासह डॉक्टरांकडून वैद्यकीय होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. पहिली शाखा केदार क्लिनिक, फुलबाग गली, बेळगाव. मोबाईल क्रमांक 9946964918. दुसरी शाखा डॉक्टर सरनोबत क्लिनिक, गोवावेस सर्कल जवळ, बेळगाव. मोबाईल नंबर 9916106896 किंवा 08312431 बेळगाव शहरातील APMC फ्रूट मार्केट परिसरात CCB पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे 5 लाख रुपयांचे हेरोईन जप्त केले आहे. या कारवाईत महादेव गजानन पाटील आणि विनायक बाळू खंडाळे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 24.80 ग्रॅम हेरोईन आणि मोबाईल फोन असा एकूण 5,01,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासादरम्यान हे हेरोईन मुंबईतील अम्मा नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिलेने पुरवल्याचे समोर आले असून तिच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय. APMC पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा नोंद असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलीस उपायुक्त यांनी CCB पथकाचे कौतुक केले आहे.
बेळगाव शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. शहरामध्ये पुरेशी स्टोरेज क्षमता नसल्याने 15 दिवसांनी मिळणाऱ्या पाण्याचे नियोजन करणे कठीण होत असल्याचे माजी महापौर रेणू किल्लेकर यांनी म्हटलं आहे. शहरी भागामध्ये पाणी मिळत नसतानाही नागरिकांकडून नियमित पाणी बिल आणि विलंब झाल्यास व्याजही आकारले जात असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. L&T कंपनी पाणीपुरवठा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याचा आरोप करत हे काम पुन्हा बेळगाव महानगरपालिकेकडे सोपवावे अशी मागणी त्यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन अर्थात SIR प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील अर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव महापालिका आयुक्त कार्तिक M यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या 2008च्या आदेशानुसार मराठी भाषिक मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रियेचे साहित्य मराठीत उपलब्ध करणे बंधनकारक असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले. सध्या SIR प्रक्रियेचे अर्ज केवळ कन्नड भाषेत उपलब्ध असल्याने मराठी भाषिक मतदारांचे भाषिक आणि लोकशाही हक्क बाधित होत असल्याचा आरोप समितीने केलाय. मराठीतील अर्ज तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, तोपर्यंत संबंधित मतदारसंघातील प्रक्रिया स्थगित करावी आणि भविष्यात सर्व निवडणूक साहित्य मराठीत उपलब्ध करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवाजी सुंटकर, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, मदन बामणे, सरिता पाटील तसेच माजी नगरसेवक, नगरसेविका आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212405. नियम व अटी लागू. बेळगाव शहरातील टिळकवाडी 3ऱ्या गेटजवळील विजया दक्षता हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात आणि कृतज्ञतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर परशुराम लाड हे होते. यावेळी संचालक मंडळातील डॉक्टर रवी रानडे, डॉक्टर धाकोजी, डॉक्टर चंद्रशेखर धाकोजी, डॉक्टर शिरीष वागळे, डॉक्टर विनोदा बावडेकर, डॉक्टर शिरीष तेंडुलकर तसेच डॉक्टर विद्या लाड, डॉक्टर स्नेहा लाड, डॉक्टर श्वेता लाड, डॉक्टर सूरज शेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर परशुराम लाड आणि डॉक्टर विनोदा बावडेकर यांनी मार्गदर्शन करताना समाजाच्या आरोग्य संरक्षणात डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. वैद्यकीय सेवेतील समर्पण, रुग्णांप्रती संवेदनशीलता, नैतिक मूल्ये आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा हीच डॉक्टरांची खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच रुग्ण सेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. कर्नाटकातील विजयपूरमध्ये अबकारी तसेच पोलीस प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या मद्याचा अबकारी विभागाने नियमानुसार नष्ट केलाय. अबकारी उपअधीक्षक, तहसीलदार, KSBCL डेपो व्यवस्थापक तसेच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. यावेळी 334.29 लिटर मद्य, 27.3 लिटर बियर, 85.91 लिटर परराज्यातील मद्य, 330.51 लिटर कर्नाटक भाग्य मद्य आणि 169 लिटर शेंदीसह विविध प्रकारचे मद्य नष्ट करण्यात आले. पंचांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून जप्त मद्याची विल्हेवाट लावल्याची माहिती अबकारी विभागाने दिली आहे. आरोग्याची काळजी आता आपल्या विश्वासाच्या ठिकाणी.
मेजर डॉक्टर प्रशांत धोंगडी MBBS MD एक्स AMC कन्सल्टिंग फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धी हॉस्पिटल इन्सेंटिव्ह अँड ट्रॉमा केअर सेंटर येथे 24/7 रुग्णसेवा उपलब्ध आहे. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, प्रसूती सेवा, हाडांचे आजार, मधुमेह, रक्तदाब, एंडोस्कोपी व लॅप्रोस्कोपी ऑपरेशन्स तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अनुभवी डॉक्टरांकडून आधुनिक वैद्यकीय उपचार, उत्तम रुग्णसेवा आणि अत्यल्प दरात विश्वासार्ह आरोग्यसेवा फक्त सिद्धी हॉस्पिटलमध्ये. गणेशपूर गल्ली, शहापूर, बेळगाव. संपर्क 08312426 किंवा 7847021132. बेळगावातील डेक्कन हॉस्पिटल समोरील बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील न्यू गुडशेड रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी करत समाजसेवक गणेश दड्डीकर यांनी महानगरपालिका आयुक्त कार्तिक M यांना निवेदन देण्यात आलंय. या रस्त्याची अवस्था अनेक वर्षांपासून अत्यंत खराब असून शालेय विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांचा धोका वाढत असून वाहतूक कोंडीही होतीये. तालगुप्पा राज्य मार्गावरील कसबा नंदगड क्रॉसजवळ झाडाची फांदी रस्त्यावर पडल्याने फांदीच्या खाली सापडून एक जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील आंबेवाडी परिसरातील नवग्राम गौटन येथील इयत्ता 9वीत शिकणारा 14 वर्षीय सुहास संतोष लमानी या विद्यार्थ्यांनी गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे कुटुंबियांसह परिसरात शोककळा पसरली आहे. विद्यार्थ्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस विविध अंगांनी तपास करत असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी दांडेली ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. याचबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.